विद्यार्थिनींनो, आज आपण ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयातील फर्स्ट चॅप्टर ट्रॅडिशनल क्रॉप्स यामधील शेवटचं क्रॉप अभ्यासत आहोत. आत्तापर्यंत आपण साधारणतः व्हीट, पॅडी, ग्राउंडनट, सोयाबीन अशी 4 पिकं आपण अभ्यासलेली आहेत आणि तुम्ही त्याचा अभ्यास केला असेल तर साधारणतः जे काही मुद्दे आहेत बोटॅनिकल नेमपासून ते अगदी हार्वेस्टिंग यील्ड, पेस्ट अँड डिसीजपर्यंत आपण त्याचा चांगल्या प्रकारे अभ्यास केला असेल. आणि आता या ट्रॅडिशनल क्रॉप्स, परंपरागत पिकं यातील जे शेवटचं पीक आहे की ज्याला आपण ग्राम किंवा मराठीमध्ये हरभरा असं आपण म्हणतो, त्याचा अभ्यास आज आपण करणार आहोत. तर प्रथम नेहमीप्रमाणे बोटॅनिकल नेम ऑफ द ग्राम. बोटॅनिकल नेम सीसर एरिटिनम. इथं स्पेलिंग थोडंसं व्यवस्थित पहा. उत्तरपत्रिकेमध्ये लिहिताना थोडासा या स्पेलिंग इकडे तिकडे होऊ शकतं, तर तिथे काळजीपूर्वक आपल्याला ते बोटॅनिकल नेम लिहायचं आहे. जीनस आहे सीसर आणि स्पेसीज आहे एरिटिनम. तर बोटॅनिकल नेम ऑफ ग्राम सीसर एरिटिनम. पुन्हा आपण पहिल्या क्रॉपकडे जाऊया की जेणेकरून आपली रिव्हिजन होऊ शकते. व्हीट, सॉफ्ट व्हीट, ट्रिटिकम एस्टिवम. हार्ड व्हीट, ट्रिटिकम ड्युरम आणि ट्रिटिकम डायकॉकम. पॅडीच्या बाबतीत ओरायझा सटायवा. ग्राउंडनट ॲरॅचिस हायपोजिया. सोयाबीन ग्लायसिन मॅक्स आणि ग्रामचा आहे सीसर एरिटिनम. नेहमी लक्षात ठेवा, सतत वाचन असेल तर हे बोटॅनिकल नेम्स आपोआप तुमचे पाठ होतील आणि परीक्षेमध्ये लिहिताना तुम्हाला अडचण येणार नाही. फॅमिली लेग्युमिनेसी. व्हीट आणि पॅडीची फॅमिली ग्रामिनी होती. सोयाबीन, ग्राउंडनट आणि ग्राम हे शेंगवर्गीय पिकं आहेत किंवा त्याला आपण द्विदल किंवा लेग्युमिनस क्रॉप असं म्हणतो, तर त्याची फॅमिली आहे लेग्युमिनेसी. ओरिजिन साऊथ वेस्ट एशिया. साऊथ वेस्ट एशिया हे ग्रामचं ओरिजिन आहे की ज्याला आपण मराठीमध्ये हरभरा असं म्हणतो. नेक्स्ट पॉईंट, युजेस ऑफ ग्राम. तर हरभऱ्याचे उपयोग तुम्हाला माहीत आहे, तरीसुद्धा आपण ते 1 by 1 पाहूया. इट कंटेन्स कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, व्हिटॅमिन ए अँड ई. नेहमीप्रमाणे जे घटक आपण युजेसमध्ये लिहितो ते म्हणजे प्रोटीन्स असतील, कार्बोहायड्रेट असेल, व्हिटॅमिन असतील आणि व्हिटॅमिनची पर्टिक्युलर नावं म्हणजे इथं व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ई. तर ग्राम कंटेन्स कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स अँड व्हिटॅमिन्स. हे पहिलं तुम्ही वाक्य लिहू शकता. दुसरं, टेंडर लीव्ज यूज्ड ॲज अ व्हेजिटेबल्स. आता इथं टेंडर लीव्ज याचा अर्थ आपण ग्रामचे किंवा हरभऱ्याचे शेंडे खुडतो पहा, त्याला निपिंग किंवा टॉपिंग असंही म्हटलं जातं. तर ते निपिंग म्हणजे काय, टॉपिंग म्हणजे काय, हे पुढच्या मुद्द्यामध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे. पण जे खुडलेला भाग असतो, पानं असतील किंवा टेंडर ट्विग्ज असतील, फांद्या असतील थोड्याशा, तर त्याचा वापर आपण भाजी बनवून करतो आणि तुम्हाला हरभऱ्याची भाजी चांगल्या प्रकारे माहीत आहे. थर्ड, इट इज कंज्युम्ड इन द फॉर्म ऑफ डाळ, बेसन, कुक्ड ग्रेन, सॉल्टेड ऑर अनसॉल्टेड ग्रेन्स. ह्याचे जे बाय प्रोडक्ट्स आहेत
तर डाळ आपण त्याच्यापासून मिळवू शकतो, बेसन मिळतं, कुक्ड ग्रेन्स किंवा सॉल्टेड और अनसॉल्टेड ग्रेन्स म्हणजे फुटाणे या उपपदार्थांचा किंवा पदार्थांचा म्हणूया आपण हरभऱ्यापासून आपण ते तयार करतो किंवा ते आपल्याला मिळतात. नेक्स्ट, इट इज ऑल्सो युज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ पुरणपोळी अँड लाडू. तुमच्या आवडीचे पदार्थ आहेत. पुरणपोळी असेल किंवा दिवाळीमध्ये लाडू असतील तर त्याच्यामधला महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे हरभऱ्याची डाळ. तर हे पदार्थ आपण त्या हरभऱ्यापासून तयार करतो. नेक्स्ट पॉईंट महत्त्वाचा आहे का, लक्षात ठेवा. मॅलिक ॲसिड अँड ऑक्झॅलिक ॲसिड इज कलेक्टेड फ्रॉम ग्राम लीव्ज विच हॅव मेडिसिनल व्हॅल्यू फॉर इंटेस्टायनल डिसऑर्डर्स. पहा, त्या ग्राम लीव्जमधून 2 ॲसिड स्त्रवतात किंवा एक्स्ट्रॅक्ट करतात. त्या ॲसिडची नावं आहेत, एक मॅलिक ॲसिड आणि दुसरं आहे ऑक्झॅलिक ॲसिड. तर हे मॅलिक ॲसिड आणि ऑक्झॅलिक ॲसिड की ज्याला आपण मराठीमध्ये आंब म्हणतो, AMB आंब. आपण जर हरभऱ्याच्या प्लॉटमधून असं चालत गेलो तर आपल्या पायाला खाज सुटते किंवा तिथं खाजवतं. याचा अर्थ की तिथे आपल्या पायाला ते मॅलिक ॲसिड किंवा ऑक्झॅलिक ॲसिड लागतं आणि आपल्या स्किनवरती त्याचा परिणाम होऊन आपल्याला खाज येते. तर त्याला आपण मराठीमध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये आंब लागणे म्हणतो किंवा अंब. तर ते अंब म्हणजेच ऑक्झॅलिक ॲसिड किंवा मॅलिक ॲसिड. तर हे ॲसिड एक्स्ट्रॅक्शन जे आहे किंवा साधारणतः ह्या 2 ॲसिडची नावं तुम्ही लक्षात ठेवा. ऑब्जेक्टिव्हला येऊ शकतं विच ॲसिड्स आर एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम ग्राम लीव्ज. तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे मॅलिक ॲसिड आणि ऑक्झॅलिक ॲसिड. आणि त्याचा उपयोगसुद्धा तुम्ही लक्षात ठेवा अगेन्स्ट इंटेस्टायनल डिसऑर्डर्स. म्हणजे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे किंवा इंटेस्टाईन आहे त्याच्यावरती ज्या काही डिसऑर्डर्स निर्माण होतात त्या रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला याचा उपयोग होतो. लास्ट, ग्रेन्स ॲज वेल ॲज हस्क आर यूज्ड ॲज ए हॉर्स फीड. तर इथे हेही महत्त्वाचं आहे की घोड्यासाठी आपल्याला पशुखाद्य म्हणून ग्राम प्लांट म्हणजे ते प्लांट म्हणून किंवा ग्रेन्स हरभरे आपण खाऊ घालू शकतो. त्याला हॉर्स फीड असं म्हटलेलं आहे. आणि शेवटी आपण म्हणू शकतो जर्मिनेटेड ग्रेन्स आर रिकमेंडेड टू क्युअर स्कर्वी डिसीज. स्कर्वी डिसीज असेल तर तो क्युअर करण्यासाठी आपल्याला अंकुरित झालेले हरभरे किंवा ग्राम सीड्स उपयोगात आणता येतील. तर शॉर्टमध्ये आपण पुन्हा एकदा रिवाईज करूया. युजेस बऱ्याच वेळेला विचारले जातात आणि ते सोपं असतं. पहा, लिहायलाही सोपं, लक्षात ठेवायलाही सोपं. तर इथे आपल्याला साधारणतः असं म्हणता येईल की ग्राम सीड कंटेन्स विटॅमिन्स, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स. टेंडर लीव्ज यूज्ड ॲज ए व्हेजिटेबल्स, भाजी म्हणून उपयोगात आणू शकतो. इट इज कंझ्युम्ड इन दी फॉर्म ऑफ डाळ, बेसन, कुक्ड ग्रेन, सॉल्टेड और अनसॉल्टेड grains. It is also used for preparation of पुरणपोळी and लाडू. हेही लक्षात ठेवा. Malic acid and oxalic acid collected from gram leaves have medicinal value against intestinal disorders. तर ते 2 ॲसिड्स, एक मॅलिक आणि दुसरा ऑक्झॅलिक ॲसिड, हे आपण ग्राम लीव्सपासून कलेक्ट करतो आणि त्याचा उपयोग पोटदुखी बरी करण्यासाठी होतो. नेक्स्ट आपल्याला असंही म्हणता येईल ग्राम ग्रेन्स म्हणजे हरभरे ॲज वेल ॲज हस्क, याचा अर्थ ड्राईड प्लांट, आर यूज्ड ॲज ए हॉर्स फीड म्हणजे घोड्याला खाद्य म्हणून आपण त्याचा वापर करू शकतो. आणि अंकुरित झालेले हरभरे त्याला आपण जर्मिनेटेड सीड्स असं म्हटलेलं आहे. जर्मिनेटेड
grains or seeds are recommended to cure याचा अर्थ बरं करणे. स्कर्वी डिसीज, डिसीजचं नाव आहे स्कर्वी. तर तुम्हाला हे युजेस त्याचं आकलन झालेलं असेल, लिहिता येईल. आता आपण पुढील मुद्द्याकडे जाऊ की जे तुम्हाला आता फॅमिलियर झालेले आहेत, ओळखीचे झालेले आहेत, की ज्याला आपण इकॉलॉजी म्हणतो, म्हणजेच सॉईल अँड क्लायमेट. आता पहिल्यांदा आपण सॉईल बघूया. सँडी लोम टू क्ले लोम सॉईल इज मोस्ट सुटेबल फॉर कल्टिवेशन ऑफ ग्राम्स. तर इथे ग्रामसाठी आपल्याला क्ले लोम किंवा सँडी लोम, चिकण मातीची, पोयट्याची किंवा थोडी रेती मिश्रित अशी जमीन लागते. तर क्ले लोम किंवा सँडी लोम हे दोन लक्षात ठेवा. आणि पुढे जे सांगितलेले आहे ती गुणवैशिष्ट्ये तुम्हाला, आता हे 5वं क्रॉप आहे पहा, तुम्हाला लक्षात आलं असेल, आपण पटकन लिहू शकतो. इट शुड बी फर्टाईल, इट शुड बी वेल ड्रेन्ड, इट शुड हॅव गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आणि ऑप्टिमम pH रेंज 6.5 to 7.5. आता इथे 6 to 7.5 असं लिहिलेलं आहे, पण तुम्ही प्रत्येक क्रॉपमध्ये जर 6.5 to 7.5 असं जरी लिहिलं तरी तुम्हाला मार्क्स मिळण्यात अडचण येत नाही, हे लक्षात ठेवा. अगदी ऑप्टिमम pH आहे तसा लिहावा याची गरज नसते. आपल्याला 6.5 ते 7.5 असा pH जरी आपण लिहिला तरी तो चालू शकतो, हे नेहमी लक्षात ठेवा. आणि शेवटी जे निगेटिव्ह फॅक्टर्स आहेत, नकारात्मक जे मुद्दे आहेत, वॉटर लॉगिंग असेल, सलाईन अल्कलाईन कंडिशन असेल की जे हार्मफुल असतं, ते लक्षात ठेवा. वॉटर लॉग्ड कंडिशन किंवा वॉटर लॉगिंग याचा अर्थ दलदल, सलाईन अल्कलाईन कंडिशन याचा अर्थ खारवट, चोपनट जमिनी या अपायकारक असतात. तर नेहमी सॉईलमध्ये लक्षात ठेवा, टाईप ऑफ सॉईल सँडी लोम ऑर क्ले लोम, त्याची गुणवैशिष्ट्ये पुन्हा लिहा. आणि शेवटी निगेटिव्ह फॅक्टर्स, वॉटर लॉग्ड कंडिशन्स अँड सलाईन अँड अल्कलाईन सॉइल्स आर रिजेक्टेड ऑर हार्मफुल फॉर कल्टिवेशन ऑफ ग्राम, असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट, क्लायमेट. इट इज ए ट्रॉपिकल क्रॉप, उष्ण कटिबंधीय पीक आहे. इट रिक्वायर्स कूल ड्राय क्लायमेट. हे रब्बी सीझनमध्ये आपण घेतो पहा, थंडीच्या दिवसामध्ये घेतो आपण हे पीक, गव्हाप्रमाणेच. तर आपण इथे लिहू शकतो, इट रिक्वायर्स कूल क्लायमेट, ड्राय क्लायमेट, क्लिअर वेदर, याप्रमाणे काही शब्द आपण इथे टाकू शकतो. ॲव्हरेज टेम्परेचर रेंज इज 25 to 30 डिग्री सेल्सिअस. सरासरी तापमान जे लागतं हरभऱ्यासाठी ते 25 ते 30 डिग्री सेल्सिअसपर्यंत ते असू शकतं. तर इथे ॲव्हरेज टेम्परेचर रेंज 25 to 30 डिग्री सेल्सिअस असं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. रेनफॉल रिक्वायरमेंट इज अबाउट 400 to 700 मिलीमीटर. 400 ते 700 मिलीमीटर एवढा पाऊस पुरेसा होतो. आता पुन्हा इथे निगेटिव्ह फॅक्टर्स दिलेले आहेत, जसं आपण सॉईलमध्ये पाहिलं, नकारात्मक काही मुद्दे आहेत. ते कोणते? क्लाउडी वेदर अँड फ्रॉस्ट इज हार्मफुल. ढगाळ हवामान असेल, धुकं पडलेलं असेल तर ते मात्र हरभऱ्यासाठी अपायकारक असू शकतं, हार्मफुल असू शकतं. हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. तसंच हाय ह्युमिडिटी, आर्द्रता असेल हवेमध्ये, दमट हवामान असेल तर अशा वेळेला रोग आणि किडीचा प्रादुर्भाव हरभऱ्यावरती जास्त होतो. तो सुद्धा मुद्दा आपण निगेटिव्ह फॅक्टर म्हणून क्लायमेटमध्ये लिहू शकतो. तर लक्षात ठेवा, ट्रॉपिकल क्रॉप आहे. इट रिक्वायर्स कूल अँड ड्राय क्लायमेट. ॲव्हरेज टेम्परेचर रेंज 25 to 30 डिग्री सेल्सिअस. ॲव्हरेज रेनफॉल 400 to 700 मिलीमीटर. क्लाउडी वेदर, हाय ह्युमिडिटी, फ्रॉस्ट इज इक्वली हार्मफुल फॉर ग्राम क्रॉप. हे तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट पॉईंट, प्रिपरेटरी टिलेज. आता तुम्ही म्हणाल
की पुन्हा पुन्हा प्रिपरेटरी टिलेजमध्ये तेच मुद्दे आम्ही ऐकून आणि लिहून कंटाळलो, तर ते एकदाच तुम्ही लक्षात ठेवा आणि हा मुद्दा आल्यानंतर बिनधास्त तुम्ही त्याप्रमाणे त्याची पहिल्यांदा डेफिनेशन लिहायची. टिलेज ऑपरेशन कॅरीड आउट बिफोर सोईंग ऑर प्लांटिंग ऑफ द क्रॉप. ग्राम इज अ हार्डी क्रॉप. हे थोडंसं रेनफेड क्रॉप आहे, काटक क्रॉप आहे, म्हणून याला इट रिक्वायर्स 1 डीप प्लाविंग. एक नांगरट पुरेशी होते, फॉलोड बाय 1 or 2 हॅरोईंग्स टू प्रिपेअर सीड बेड. आणि लास्ट फॉर मॉइश्चर कॉन्झर्वेशन प्लँकिंग इज डन. म्हणजे 1 प्लाविंग, 2 to 3 क्रॉसवाईज हॅरोईंग्स, क्लॉड क्रशिंग, स्टबल कलेक्शन आणि कॉन्झर्वेशन ऑफ मॉइश्चरसाठी प्लँकिंग म्हणजे थोडीशी जमीन घट्ट करून घेणे. प्लँकिंग याचा अर्थ जमीन घट्ट करून घेणे. ह्याचा अर्थ औत पालता टाकतो आपण. औत पाहिलेला असेल तुम्ही, तो नॅचरली जसा चालवतो त्याच्या असा बॉडीकडून पालता टाकायचा आणि त्याच्यानुसार आपण जमिनीचं प्लँकिंग करतो, म्हणजे जमीन थोडीशी घट्ट करून घेतो, त्याला प्लँकिंग असं म्हटलेलं आहे. तर हे प्रिपरेटरी टिलेज लक्षात असू द्या. नेक्स्ट, सोईंग सीझन अँड टाईम. पहा, हे रब्बी सीझन क्रॉप आहे. तुम्ही क्लायमेटमध्ये पाहिलेलं आहे. इट रिक्वायर्स कूल क्लायमेट. थंडी लागते आणि त्यामुळं हे रब्बी सीझन क्रॉप आहे. आणि तुम्ही रब्बी सीझन म्हटला की कंसामध्ये सप्टेंबर ऑक्टोबर किंवा ऑक्टोबर नोव्हेंबर, सप्टेंबर ते नोव्हेंबर याच्यामधील ते महिन्याची नावं लिहू शकता. इथे 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर हा त्याचा सोईंग टाईम आहे आणि सीझन आहे रब्बी. मेथड ऑफ सोईंग आपण ड्रिलिंग वापरू शकतो, डिबलिंग वापरू शकतो, की जे आपण ग्राउंडनटला वापरलं तेच ड्रिलिंग आणि डिबलिंग या मेथडचा, सोईंग मेथडचा वापर आपण करू शकतो. सीडरेट अँड स्पेसिंग. पहा, इथे देशी व्हरायटीज आहेत, म्हणजे आपल्या लोकल इम्प्रूव्ड व्हरायटीज. देशी वाण असेल तर सीडरेट आहे 60 to 70 kg पर हेक्टर. आणि काबुली व्हरायटीज असतील, आता तुम्हाला काबुली चना किंवा हरभरा माहीत आहे, तर त्यासाठी तो आकाराने मोठा असतो, म्हणून याचा सीड रेट सुद्धा आपल्याला जास्तीचा आहे देशी व्हरायटीजपेक्षा. किती आहे तो? 80 to 90 kg पर हेक्टर. पहा, देशी व्हरायटीज असतील, आपला घरचा हरभरा असेल, देशी व्हरायटीज असतील तर 60 to 70, आणि काबुली व्हरायटीज असतील, चना आकाराने मोठा असेल, हरभरा मोठा असेल तर 80 to 90 kg पर हेक्टर. स्पेसिंग पहा, देशी व्हरायटीसाठी 30 into 10 सेंटीमीटर. 30 सेंटीमीटर हे 2 ओळीतलं अंतर, 10 सेंटीमीटर हे ओळीतील 2 हरभरा प्लॅन्टमधील अंतर. आणि काबुली व्हरायटीसाठी 45 into 10 सेंटीमीटर. 2 ओळीतलं अंतर 45 आणि 2 रोपांमधलं अंतर 10 सेंटीमीटर. हे अगदी तुमच्या लक्षात असू द्या. हे बऱ्याच वेळेला सीडरेट आणि स्पेसिंग, सीझन, सोईंग मेथड विचारलं जातं. अतिशय सोपं आहे लिहिण्यासाठी, त्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल आपल्याला जर पूर्ण गुण मिळवायचे असतील तर. नेक्स्ट पॉइंट, सीड ट्रीटमेंट. आता आपण बऱ्याच क्रॉपमध्ये याच्या अगोदर सीड ट्रीटमेंट अभ्यासलेली आहे. आता सीड ट्रीटमेंट म्हणजे काय हे तुम्हाला चांगलं माहीत झालेलं आहे. ॲप्लिकेशन ऑफ केमिकल्स टू सीड. म्हणजे आपण त्या बियांना काही केमिकल्स लावतो, काही कल्चर लावतो की जेणेकरून नायट्रोजन फिक्सेशन वाढावं, कीड आणि रोग येऊ नये म्हणून आपण ट्रीटमेंट देतो. तर इथे ग्राम सीड्स आहेत पहा, हे द्विदल धान्य, जसं सोयाबीन आणि ग्राउंडनटमध्ये पाहिलं रायझोबियम ट्रीटमेंट, तशीच ट्रीटमेंट, तेच वाक्य, फक्त इथं पीक बदल आहे. तिथं आपण लिहिलं ग्राउंडनट सीड्स आर ट्रीटेड विथ, सोयाबीनमध्ये लिहिलं सोयाबीन सीड्स आर ट्रीटेड विथ, इथं आपल्याला ग्राम सीड्स आर ट्रीटेड विथ. कशाची ट्रीटमेंट द्यायची आहे? रायझोबियम कल्चरची. त्याचा रेट किती आपण प्रत्येक वेळेला लिहिला? 250 ग्रॅम रायझोबियम कल्चर फॉर 10 kg ऑफ सीड. 10 किलो बियांसाठी आपण 250 ग्रॅम रायझोबियम कल्चर्स लावतो. कशासाठी लावतो? टू इन्क्रीज नायट्रोजन फिक्सेशन.
नायट्रोजन फिक्सेशनचा रेट वाढवण्यासाठी आपण रायझोबियम कल्चरची ट्रीटमेंट देतो. मग ते ग्राउंडनट असेल, सोयाबीन असेल किंवा इथे जे आपण क्रॉप अभ्यासतोय ग्राम असेल, इथं रायझोबियम कल्चर त्याचा रेट 250 ग्रॅम 10 किलोसाठी. आणि हे सगळं कशासाठी करायचं? टू इन्क्रीज नायट्रोजन फिक्सेशन. दुसरी ट्रीटमेंट आपण देतो, सीड्स आर ट्रीटेड विथ थायरम और बाविस्टीन at the rate of 2 to 3 gram per kg of seed to control wilt disease. एक महत्त्वाचा डिसीज ग्रामवरती येतो की झाड पूर्णपणे वटून जातं किंवा वाळून जातं, त्याला विल्टिंग असं नाव दिलेलं आहे. ग्राम विल्ट हा फंगल डिसीज आहे, पुढे येईल पेस्ट आणि डिसीजमध्ये तुम्हाला तो मला एक्सप्लेन करून सांगायचा आहे. फक्त इथे ग्राम विल्ट कंट्रोल करायचा असेल, तो येऊ नये असं वाटत असेल तर ग्राम सीडची ट्रीटमेंट आपण थायरमसी किंवा बाविस्टीनची करायला हवी. आणि त्याचा रेट आहे 2 to 3 ग्रॅम पर केजी ऑफ, म्हणजे प्रत्येक 1 किलोसाठी किंवा 1 किलोसाठी 2 ते 3 ग्रॅम बाविस्टीन किंवा थायरम तुम्ही त्या बियांना लावू शकता. आणि ह्या सगळ्या ट्रीटमेंट आपण कधी करतो? बिफोर सोईंग, पेरणीच्या अगोदर. हेही लक्षात ठेवा. इथे 2 ट्रीटमेंट दिल्या, एक थायरमची किंवा बाविस्टीनची आणि दुसरी रायझोबियम कल्चरची. मला वाटतंय हे या ट्रीटमेंट्स तुम्हाला चांगल्या प्रकारे समजल्या असतील. तर आपण आता पुढील मुद्दा पाहूया. मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स. 12 to 15 cartloads per hectare FYM is added at the time of last harrowing. प्रिपरेटरी टिलेजच्या वेळेला आपण हरभरा पीक घ्यायचं असेल तर 12 ते 15 कार्टलोड म्हणजे बैलगाड्या काय टाकायचं आहे? शेणखत. पुढे फर्टिलायझर डोस म्हणजे आपले रासायनिक खतं, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम या स्वरूपात आपण ती देतो. आता इथे बघा 2 गट आपण इथं पाहिलेले आहेत किंवा पाहताय तुम्ही स्लाइडमध्ये, एक रेनफेड क्रॉप आणि दुसरं इरिगेटेड क्रॉप. जर हरभरा तुम्ही अगदी पावसावरती अवलंबून घेतलेला असेल, जिरायत असेल तर 10 kg नायट्रोजन, 40 kg फॉस्फरस आणि 20 kg पोटॅश पर हेक्टर, 10-40-20 kg पर हेक्टर NPK असा डोस आहे. इरिगेटेड क्रॉप 20 kg नायट्रोजन, 60 kg फॉस्फरस आणि 40 kg पोटॅश पर हेक्टर. आता पुन्हा एक लक्षात घ्या, सोयाबीन तसेच ग्राउंडनटमध्ये सुद्धा आपण नायट्रोजनची मात्रा फॉस्फरस आणि पोटॅशियमपेक्षा कमी दिलेली होती. इथं सुद्धा तुम्हाला तोच बदल दिसून येत आहे की नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियमपेक्षा कमी दिसतोय. याचं कारण हे नायट्रोजन फिक्सेशन करणारं पीक आहे, त्या हवेतला नत्र जमिनीमध्ये स्थिर करू शकतं. म्हणून इथे आपण नायट्रोजनचा जो डोस दिलेला आहे तो अगदीच कमी दिलेला आहे. कंपॅरिझन आपण कुणाशी केलं? फॉस्फरस आणि पोटॅशियमशी. नेक्स्ट पॉइंट, निपिंग और टॉपिंग इन ग्राम. हे पहा, आपण युजेसमध्ये असं लिहिलेलं होतं, दुसरं वाक्य तुम्ही नंतर पाहू शकता की ग्राम लीव्स आर युज्ड ॲज अ व्हेजिटेबल. तर आपण भाजी खुडतो हरभऱ्याची. समजा साधारणतः 1 महिन्याचं ते पीक झाल्यानंतर किंवा 3 ते 4 आठवड्याचं झाल्यानंतर की ज्या वेळेला त्या हरभऱ्याची उंची 10 ते 15 सेंटीमीटर असेल, अशा वेळेला आपण ती भाजी खुडतो किंवा हरभऱ्याचे शेंडे खुडतो. त्याला म्हणायचं निपिंग किंवा टॉपिंग. हे नेहमी लक्षात ठेवा. 2 मार्कासाठी ही शॉर्ट नोट येऊ शकते. आपल्याला 4 मुद्दे इथं लिहायचे आहेत. स्लाइडमध्ये ते तुम्ही बघू शकता. निपिंग आणि टॉपिंग म्हणजे काय हे पहिल्या ओळीमध्ये सांगितलेलं आहे. टिप्स आर नीप्ड ऑफ. टिप्स म्हणजे शेंडे, नीप्ड ऑफ म्हणजे रिमूव्ह. टिप्स आर नीप्ड ऑफ or tips of the young branches are removed is called as nipping or topping. पहा, nipping or topping याची डेफिनेशन काय सांगितलेली आहे की टिप्स आर nipped off, शेंडे आपण खुडतो, किंवा
टिप्स ऑफ यंग ब्रांचेस आर रिमूव्ड. आणि हे असं रिमूव्हल की ज्याला आपण निपिंग किंवा टॉपिंग म्हणू शकतो. दुसरं वाक्य पहा, इट इज डन when the crop is at grand growth stage or 10 to 15 centimeter height or 3 to 4 weeks old. पहा, ग्रँड ग्रोथ स्टेज याचा अर्थ पॉड लागण्याच्या अगोदर. हे जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर हे कधी करतो आपण? वेन प्लांट इज 10 to 15 सेंटीमीटर टॉल. किंवा दुसरं काय लिहू शकता तुम्ही? 3 to 4 weeks ओल्ड. ते 3 ते 4 आठवड्याचं असावं किंवा त्याची हाईट, त्याची उंची 10 ते 15 सेंटीमीटर असावी. त्यावेळेला ही प्रोसिजर आपण करू शकतो. तिसरं, इट इन्क्रीजेस नंबर ऑफ ब्रांचेस पर प्लांट. आता हे का करत असतील तर त्याचा मूळ उद्देश भाजी मिळवणे हा नसतो. पहा, आपण खुडलेली जी काही टिप्स असतील त्याचा भाजी म्हणून उपयोग करतो. पण खरं कारण काय आहे? टू इनकरेज मोर ब्रांचिंग, की त्या हरभऱ्याच्या जास्त फांद्या व्हाव्यात आणि प्रत्येक फांदीवरती जास्त घाटे लागावेत आणि आपलं उत्पादन जास्तीचं व्हावं म्हणून आपण निपिंग किंवा टॉपिंग करतो. तर आपल्याला असंही म्हणता येईल की का करतो? टू इनकरेज नंबर ऑफ ब्रांचेस पर प्लांट. प्रत्येक झाडाला जास्तीच्या फांद्या फुटाव्यात म्हणून आपण निपिंग किंवा टॉपिंग करतो. आणि शेवटी सांगितलेलं आहे की निप्ड यंग शूट्स आर युज्ड ॲज अ व्हेजिटेबल, की जे आपण युजेसमध्ये लिहिलेले आहे. जी खुडलेली भाजी असते किंवा खुडलेला पार्ट असतो तो वाळवून आपण भाजी आपण त्याची करू शकतो. आणि ती शहरामध्ये अतिशय दुर्मिळ अशी गोष्ट आहे. तुम्ही ग्रामीण भागातल्या कन्या आहात. हरभऱ्याची भाजी, माझ्या तर आत्ताच तोंडाला पाणी सुटलं हे शिकवताना, पण ही तो फारच ती दुर्मिळ गोष्ट आहे. तर तुम्ही ती लक्षात ठेवा. आता इथे आपल्याला काही म्हणजे निपिंग किंवा टॉपिंग शॉर्ट नोट येऊ शकते. तर व्हॉट इज निपिंग ऑर टॉपिंग असे प्रश्न येतात. तर काय? जस्ट रिमूव्हल ऑफ टिप्स ऑफ यंग ब्रांच असं तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर व्हेन, कधी करायचं? तर इट इज डन वेन द क्रॉप इज ॲट ग्रँड ग्रोथ स्टेज, अंडरलाईन, किंवा 10 to 15 सेंटीमीटर हाईट किंवा 3 to 4 weeks ओल्ड या वेळेला. आता याच्यामुळे फायदा काय होतो? इट इन्क्रीजेस नंबर ऑफ ब्रांचेस पर प्लांट. आणि शेवटी निप्ड यंग लीव्स ऑर शूट्स आर युज्ड ॲज अ व्हेजिटेबल. अशाप्रमाणे आपण त्याचा उपयोग करतो. हे तुम्हाला चांगलं कळालेलं असेल, ही संकल्पना क्लिअर झालेली असेल. निपिंग किंवा टॉपिंग असं मी समजतो आणि आपण पुढं जाऊया. अतिशय महत्त्वाचं आहे. 2 मार्कासाठी ही शॉर्ट नोट येऊ शकते. त्यानंतर निपिंग आणि टॉपिंग प्रमाणेच आपल्याला ही दुसरी शॉर्ट नोट सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. ती आहे कलेक्शन ऑफ मॅलिक ॲसिड. त्याला आंब असं आपण मराठीमध्ये म्हणतो किंवा लोकली इट इज कॉल्ड ॲज आंब. हे सुद्धा आपण युजेसमध्ये पाहिलेलं आहे की ग्राम लीव्ज सिक्रेट ऑक्झॅलिक ॲसिड, मॅलिक ॲसिड, लोकली इट इज कॉल्ड ॲज आंब. तर ते कलेक्शन कसं करायचं? समजा तुमच्याकडे 1 हेक्टरचा ग्रामचा प्लॉट आहे किंवा 1 एकराचा ग्रामचा प्लॉट आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला हे मॅलिक ॲसिड किंवा ऑक्झॅलिक ॲसिड कसं कलेक्ट करता येईल त्याची प्रोसिजर इथं आपल्याला दिलेली आहे. फक्त 4 ते 5 ओळीमध्ये आपल्याला ते लक्षात येईल. कधी कलेक्ट करायचं किंवा कधी आपल्याला ते मॅलिक ॲसिड त्या ग्रामच्या पानावरती दिसेल ते पहिल्या ओळीत सांगितलेले आहे. वेन प्लांट्स आर 40 to 60 days ओल्ड, लीव्स सिक्रीट मॅलिक ॲसिड अँड ऑक्झॅलिक ॲसिड नोन ॲज आंब. की ज्या वेळेला हरभरा हा 40 ते 60 दिवसाचा होईल, म्हणजे जवळपास 2 महिन्याच्या आतमध्ये, ग्राम लीव्स सिक्रीट मॅलिक ॲसिड अँड ऑक्झॅलिक ॲसिड. तर त्यावेळेला हरभऱ्याची जी पानं आहेत त्यातून काय सिक्रिशन होतं? तर हे मॅलिक ॲसिड आणि ऑक्झॅलिक ॲसिड, की ज्याला आपण आंब असं म्हणतो, AMB. सेकंड, these acids dissolve in dew which is accumulates on the leaf tips. तर असं हे
ऑक्झॅलिक ॲसिड किंवा मॅलिक ॲसिड त्या पानावरती पडणाऱ्या दवबिंदूमध्ये मिक्स होऊन जातं किंवा विरघळून जातं आणि त्या दवबिंदूमध्ये ते आपल्याला आढळतं. तुम्ही दवबिंदू पाहिले असतील. जर तुम्ही सकाळच्या वेळेला गवतातून चालायला गेला, बांधावरून चालायला गेला, तर दवबिंदू किंवा त्याला आपण ड्यू म्हणतो, ही संकल्पना तुम्हाला चांगली माहीत असेल तर ते लक्षात ठेवा. तर हे जे मॅलिक ॲसिड किंवा ऑक्झॅलिक ॲसिड आहे ते कशामध्ये डिझॉल्व होतं, तर ड्यूमध्ये म्हणजे दवबिंदूमध्ये. असे दवबिंदू विच इज अक्युमुलेटेड ऑन दी लीफ टिप्स, की जे पानाच्या शेंड्यावरती किंवा पानावरती जमलेले असतात. थर्ड, these acids can be collected by running cotton cloth on the crop early in the morning and squeezing it in bucket. पहा याच्यामध्ये मग ते डिझॉल्व झालेलं जे मॅलिक ॲसिड आहे किंवा ऑक्झॅलिक ॲसिड आहे ते कसं कलेक्ट करायचं, तर एक कॉटनचं 100% कॉटनचं एक पांढरं शुभ्र स्वच्छ असं कापड घ्यायचं आणि ते हरभऱ्याच्या प्लॉटवरून फिरवायचं. मग काय होईल, ते दवबिंदू त्या कपड्यामध्ये शोषले जातील, ॲब्सॉर्ब होतील आणि मग असं ते कापड एका प्लास्टिकच्या बकेटमध्ये पिळून घ्यायचं. त्या पिळण्याला शब्द दिले पहा, क्विझिंग इट, क्विज इट याचा अर्थ पिळणे. पुढे काय म्हटलेलं आहे पहा, इट कंटेन्स 90 to 95% मॅलिक ॲसिड अँड 5 to 10% ऑक्झॅलिक ॲसिड. तर असं ते पिळलेलं पाणी असेल त्या बकेटमध्ये, त्याचं जर प्रयोगशाळेमध्ये पृथक्करण केलं, ॲनालिसिस केलं, तर त्यातून आपल्याला जवळपास 90 to 95% मॅलिक ॲसिड आणि 5 to 10% ऑक्झॅलिक ॲसिड हे मिळू शकतं. तर लक्षात ठेवा की इथं जास्तीचा पार्ट हा मॅलिक ॲसिडचा आहे ॲज कम्पेअर टू ऑक्झॅलिक ॲसिड. नेक्स्ट पुढे पहा, these acids believed to have medicinal value against intestinal disorder. हेच आपण युजेसमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे की हे ॲसिड जे आहेत त्याचा एक औषधी गुणधर्म आहे की जो पोटदुखीवरती त्याचा उपाय आपल्याला करता येऊ शकतो. अगेन्स्ट इंटेस्टायनल डिसऑर्डर म्हणजे स्टमक एक, त्याच्यावरती आपल्याला याचा उपयोग करता येईल. आणि लास्ट, नियर अबाउट 5 to 7 liter of malic acid can be collected from 1 hectare area of gram crop. तर 1 हेक्टर जर तुमच्याकडे हरभरा असेल तर आपल्याला साधारणपणे 5 ते 7 लिटर मॅलिक ॲसिड प्लस ऑक्झॅलिक ॲसिड मिळू शकतो. तर हे नेहमी लक्षात ठेवा की साधारणतः ही शॉर्ट नोट्स प्रत्येक वेळेला तुम्हाला विचारले जाईल, अतिशय महत्त्वाचे आहे 2 किंवा 3 मार्कासाठी. 3 मार्क मी इथं का म्हटलेले आहे, तर आपल्याला 6 मुद्दे या शॉर्ट नोटमध्ये लिहिता येतील. ठीक आहे. नेक्स्ट, क्रॉप रोटेशन आणि इंटरक्रॉपिंग हे फारसं महत्त्वाचं नसतं पहा कोणत्याही पिकामध्ये. हे थोडंसं निग्लेक्ट तुम्ही करू शकता, पण रोटेशन म्हणजे पिकांची फेरपालट आणि इंटरक्रॉपिंग म्हणजे आंतरपीक पद्धती. म्हणजे आता क्रॉप रोटेशनच आपण पाहूया. ग्राम क्रॉप इज रोटेटेड विथ सिरियल्स अँड व्हेजिटेबल्स क्रॉप्स इन खरीप सीझन. म्हणजे 1 वर्षामध्ये जर रबीमध्ये जर आपण ग्राम घेतलेला असेल तर खरीप सीझनला तुम्ही व्हेजिटेबल लावू शकता किंवा सिरियल क्रॉप्स लावू शकता. अशा प्रकारचं रोटेशन ते होऊ शकतं. आणि इंटरक्रॉपिंग याचा अर्थ आंतरपीक पद्धती. तर हे ग्राम जे आहे ते आपण इंटरक्रॉप म्हणून व्हीटमध्ये घेऊ शकतो, रबी ज्वारमध्ये घेऊ शकतो, सातफ्लावर म्हणजे करडईमध्ये घेऊ शकतो, मोहरीमध्ये घेऊ शकतो किंवा लिनसीड म्हणजे जवस याच्यामध्येही घेऊ शकतो. थोडंसं कमी महत्त्वाचे हे मुद्दे आहेत तर तुम्हाला ते वाचूनही समजतील. नेक्स्ट पॉईंट, हार्वेस्टिंग. आता हार्वेस्टिंग पहा की साधारणतः पक्वता त्याची किंवा सायन्स ऑफ मॅच्युरिटी आपल्याला पाहावी लागते. तर इथे पहिल्यांदा जी पक्वता आहे किंवा सायन्स ऑफ मॅच्युरिटी जी आहे ती दिली आहे एज ऑफ द क्रॉप. तर ते ग्राम क्रॉप कधी मॅच्युअर होतं, तर नियर अबाउट 3.5 to 4 months आफ्टर सोईंग. पेरणीनंतर 3.5 ते 4 महिन्यामध्ये तो हरभरा काढणीस येऊ शकतो.
ॲट मॅच्युरिटी लीव्स टर्न येलो अँड दी प्लांट ड्राय. नॅचरली पानं पिवळी होतात, ते झाड ड्राय होतं, वाळायला सुरुवात होते, पॉड कडक होतात, त्याला तुम्ही घाटे म्हणता. थर्ड, हार्वेस्टिंग इज डन बाय कटिंग दी प्लांट क्लोज टू दी ग्राउंड लेवल विथ सिकल. जसं आपण गहू, त्याचप्रमाणे सोयाबीन, त्याचप्रमाणे पाडी विळ्यांच्या मार्फत कट करतो क्लोज टू दी ग्राउंड लेवल, अगदी जमिनीलगत, टाईड इन टू बंडल्स म्हणूया, किंवा याचे आपण एक पेटे घालतो, म्हणजे एका ठिकाणी असा ढीग तयार करतो. आणि अलाउड टू ड्राय फॉर 2 to 3 days असंही म्हणू शकतो आपण. त्याचं ड्रायिंग करणं गरजेचं असतं. आणि देन थ्रेश्ड विथ द हेल्प ऑफ मेकॅनिकल थ्रेशर. आता मशीन्स आलेले आहेत, तुम्ही सगळे त्या मशीनला फॅमिलियर आहात. ज्वारीची मशीन असते, मका करण्यासाठी मशीन असते, बाजरी करण्यासाठी असते, तसं गहू हरभरा करण्यासाठी सुद्धा मशीन्स उपलब्ध असतात. तर त्याच्यामार्फत आपण थ्रेशिंग, त्याचा अर्थ मळणी हरभऱ्याची करू शकतो. हे वाचूनही तुम्हाला कळेल. आता यील्ड पर हेक्टर, यील्ड उत्पादन हे क्विंटल्समध्ये असतं पहा. रेनफेड क्रॉपचं वेगळं आहे, इरिगेटेडचं क्रॉपचं वेगळं आहे. आता नवीन मुली लक्षात ठेवा, रेनफेड म्हणजे जिरायत, इरिगेटेड म्हणजे बागायत. रेनफेडचं यील्ड हे कमी असतं, बागायतचं थोडं जास्त असतं. रेनफेड क्रॉप पहा 5 to 6 क्विंटल्स पर हेक्टर, 5 ते 6 क्विंटलपर्यंत येऊ शकतं. आणि जर बागायती असेल, इरिगेटेड असेल तर 10 to 12 क्विंटल्स पर हेक्टर. दुप्पटच उत्पादन रेनफेडच्या आलेलं आहे पहा. वरती 5 ते 6 क्विंटल आहे, इथे 10 ते 12 क्विंटल आहे. व्हरायटीज तुम्हाला लक्षात राहण्यासारख्या आहेत. चाफा आहे, विराट आहे, श्वेता आहे, PKV काबुली नंबर 2 अशा या व्हरायटीज आहेत. याच्यानंतरही काही व्हरायटीज तुम्हाला एक्स्ट्रा नोट्समध्ये दिलेल्या आहेत. प्रत्येक क्रॉपच्या 4 व्हरायटीज आपल्याला पाठ कराव्या लागतील आणि ह्या कंपल्सरी प्रश्नपत्रिकेमध्ये असतात, हे नेहमी लक्षात ठेवा. पेस्ट ऑफ ग्राम, आता इथे मायनरच आहे क्रॉप, त्यामुळं नुसतं इनलिस्ट केलं तरी भागू शकतं किंवा चालू शकतं. ग्राम पॉड बोरर ही ओळखीची पेस्ट आहे पहा, म्हणजे घाटे आळी आपण त्याला म्हणतो. आणि दुसरं आहे कटवर्म, ही एक प्रकारची आळी आहे की जी प्लांट कट करते. डिसीजेस ऑफ ग्राम, ग्राम विल्ट, म्हणजे अगोदरही आपण 22 ट्रीटमेंट दिली पहा, किंवा थायरमची ट्रीटमेंट दिली, तर ती ट्रीटमेंट आपण कोणता डिसीज कंट्रोल करण्यासाठी दिली, तर हा ग्राम विल्ट. एकच महत्त्वाचा डिसीज आहे विल्ट, आणि एकच महत्त्वाची पेस्ट आहे ते आहे ग्राम पॉड बोरर. त्यानंतर हे जे इथं चित्र दिलेलं आहे पहा ग्राम पॉड बोररचं, पहा तुम्हाला हे सगळं ओळखीचं आहे, फक्त इंग्लिशमधून आपल्याला त्याचं डिस्क्रिप्शन लिहायचं आहे. घाटे आळी म्हणजे एक आळी असते हिरवट कलरची, की जी आपल्या त्या घाट्यावरती किंवा जे ग्राम पॉड्स असतील त्याच्यामध्ये जाते आणि आत कोवळ्या हरभऱ्यावरती तिची उपजीविका चालते. ती आळी निम्मी बाहेर असते आणि निम्मी आत असते. आपण ज्या वेळेला ढाळा खातो किंवा तसे कोवळे ग्रेन्स खातो आणि आपल्याला ते इतकं आवडतं की आपण ते पटपट खायला सुरुवात करतो, आणि मग अशा वेळेला एखादी आळी आपण गट्टम सुद्धा करू शकतो, आणि त्यावेळेला तुम्हाला ते जाणवतही नाही, किंवा जाणवलं तरी वेगळी व्हरायटी आहे असं म्हणून तुम्ही ते गट्टम करता. तर हे तुम्हाला सगळं ओळखीचं आहे. आता पहा ग्राम पॉड बोरर साधारणतः 2 मार्काला विचारलं तर हे तुमच्या लक्षात असू द्या. नेचर ऑफ डॅमेज, कशा प्रकारे नुकसान होतं, तर इथं आळीला लार्वी म्हटलेलं आहे पहा. लार्वी बोर्स इनटू बर्ड्स अँड फ्लावर्स रिझल्ट्स इन सेडिंग ऑफ बर्ड्स अँड फ्लावर्स. म्हणजे सुरुवातीला जे बर्ड्स येतात त्याचं रूपांतर फुलांमध्ये होतं, तर त्याच्यावरती ही आळी अटॅक करते सुरुवातीला. आणि नंतर आफ्टर पॉड फॉर्मेशन, म्हणजे ज्या वेळेला ॲक्च्युली घाटे येतात, तर ते घाटे आल्यानंतर इट बोर्स इनटू पॉड म्हणजे घाटे, तर त्या पॉड्समध्ये तिची एंट्री होते अँड फीड्स ऑन डेव्हलपिंग ग्रेन्स, आणि ती आतल्या कोवळ्या ग्रेन्सवरती ती खात राहते आणि आपलं उत्पादन मात्र कमी येतं. मग यासाठी कंट्रोल कसं करणार, तर यूज डीप प्लाविंग, खोल नांगरट करा की जेणेकरून तिचे जे कोश आहेत
ते वरती येतील आणि पक्षी वेचून खातील. यूज लाईट फेरोमन ट्रॅप, म्हणजे प्रकाश सापळा आपण म्हणतो रात्रीच्या वेळेला लावायचा, की जेणेकरून त्याचे जे पतंग आहेत, अडल्ट स्टेज आहे, ती तिकडे आकर्षित होऊन त्या तेलामध्ये ते पडू शकेल आणि मरू शकेल. आणि शेवटी सांगितलेलं आहे की स्प्रे मॅलाथिऑन किंवा एंडोसल्फान ॲट ॲन इंटरवल ऑफ 15 days, म्हणजे लिक्विड इन्सेक्टिसाइड किंवा कीटकनाशक आपण फवारू शकतो. त्यानंतर ग्राम विल्ट हा डिसीज आहे पहा, हा मी अगोदरच सांगितलं. इट इज अ फंगल डिसीज. इट अटॅक्स रूट सिस्टीम रिझल्ट इन डिकम्पोजिशन ऑफ रूट. हा मुळावरती येतो, मुळं पूर्णपणे डिकम्पोज होतात, कुजतात, त्यामुळं वरचं प्लांट ड्राय होतं, म्हणून त्याला विल्टिंग असं म्हणतात. स्टंटेड ग्रोथ विथ पेल येलो लीव्स, पूर्णपणे झाडाची वाढ थांबते, पानं पिवळी पडतात आणि गळून जातात. कंट्रोल कसं करायचं? फॉलो क्लीन कल्टिवेशन, क्रॉप रोटेशन, म्हणजे दरवर्षीच तुम्ही हरभरा घेऊ नका, एखादं वर्ष हरभरा नका घेऊ, आणि क्रॉप रोटेशन फॉलो करा. आणि ग्रो डिसीज रेजिस्टंट व्हरायटीज, फॉर एक्झाम्पल चाफा, वरंगळ, काबुली. आणि लास्ट एखादी फंजीसाईड तुम्ही वापरू शकता, किंवा सीड्स आर ट्रीटेड विथ बाविस्टीन ऑर थायरम ॲट द रेट ऑफ 3 grams per kg ऑफ सीड बिफोर सोईंग टू कंट्रोल विल्ड डिसीज, असे आपण म्हणू शकतो. तर हे क्रॉप तुम्हाला समजलं असेल असं आपण म्हणूया, किंवा मी गृहीत धरतो. पुन्हा पुन्हा वाचा. काही अडचण असेल, काही शंका असतील तर मला पर्सनल कॉल करा, किंवा माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती मला तुम्ही ते विचारू शकता. पण तशाच शंका मनामध्ये ठेवू नका. विद्यार्थिनींनो, आपण आज पहिला चॅप्टर ट्रॅडिशनल क्रॉप, की ज्याच्यामध्ये व्हीट, पॅडी, ग्राउंडनट आणि सोयाबीन आणि शेवटी आजचं ग्राम, असे 5 क्रॉप अभ्यासले. तुम्हाला हे सगळे मुद्दे लक्षात आले असतील की कल्टिवेशन कसं असतं. पक्षांतर केलेल्या मुलींनी सुद्धा लक्षात ठेवा, पक्षांतर केलेल्या म्हणजे विषय बदललेल्या मुलींनी लक्षात ठेवा की अगदी आपल्याला बोटॅनिकल नेमपासून पेस्ट अँड डिसीजपर्यंत त्याचा आराखडा 5ही क्रॉपचा सारखा असतो, पण त्यातले मुद्दे म्हणजे सीड रेट हा पॉईंट येतो पण सीड रेट बदलतो. पेस्ट अँड डिसीज हा मुद्दा येतो पण पेस्ट अँड डिसीज बदलतात. या अर्थाने मी म्हणतोय तुम्हाला हे सगळ्या गोष्टीचं आकलन झालं असेल किंवा नसेलही, काळजी करू नका. तुम्हाला 90च्या पुढं न्यायचं 100पैकी कसं हे आपण नक्की ट्राय करूया. पुन्हा पुन्हा आपण त्याची रिव्हिजन घेऊया. ज्यावेळी तुम्ही कॉलेजमध्ये याल त्याची आम्ही आतुरतेने वाट पाहतोय. हे कोविडचं संकट एकदा आपलं पार पडलं किंवा गेलं की आपण पुन्हा याची रिव्हिजन घेऊया. त्यामुळं अजिबात ASTची चिंता करू नका. भरपूर मार्क तुम्हाला 11वी प्रमाणेच पडतील अशी मी आजच तुम्हाला ग्वाही देतो. पण फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीकडे लक्ष द्या की ज्याच्यावरती आपलं करिअर आहे. आणि हा विषय AST असेल, हिंदी मराठी असेल, इंग्लिश असेल, याच्याकडे फार दुर्लक्ष करू नका. पण दुर्लक्ष झालं तरी चालू शकेल. पण तुमचे जे ब्रह्मा विष्णू महेश म्हणूया सायन्सचे, की ज्याला फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी म्हणतो, त्याच्या स्टडीकडे जास्त लक्ष द्या, जास्त वेळ द्या. हीच संधी आहे आपल्याला आपलं करिअर करायची. त्यामुळं हे सगळं मी तुम्हाला वर्गामध्ये नेहमी सांगतो. तीच संधी मी आज इथं घेतोय. आपण ग्रामीण भागातल्या मुली आहात. आपलं करिअर आपल्यालाच घडवायचं असतं. वडिलांचे एवढे 20-20 हजार, 20-700 नॉन ग्रँटच्या मुली किंवा आणखी आपण भरपूर पैसे भरलेले असतात. त्यांच्या प्रत्येक पैशाची उतराई होणं आपलं कर्तव्य आहे. त्यामुळं तुम्ही अभ्यास कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुढील चॅप्टर आपण पुढच्या आठवड्यामध्ये कमर्शियल क्रॉप्स हे सुरू करणार आहे. तिकडे आपण त्याच्या नोट्सही मी तुम्हाला दिलेल्या आहेत. तर त्या नोट्स तुम्ही लिहून काढाल चांगल्या सुवाच्य अक्षरामध्ये अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद.